चालत दुरोनी आले मागे अनादिकाल कित्येक युग कित्येक शतक उलटून गेली. प्रभू, आम्ही तुझे दास आणि आम्हा दासांचा तू ऋणी आहेस. एवढं मोठं पवित्र सार्वभौम जगाचं सर्व सूत्र तुझ्या हाती असलं तरी तू भक्तांचा ऋणी आहेस. ही गोष्ट चालत दुरोनी आले मागे अनेक दुसरे नाही माझे मना राहिली वासना तुझे पायी. आता माझी ही अवस्था अति उत्कंठ स्थितीत समर्पित झाली. तुका म्हणे आता घेतले धरणे हिशोबा कारणे भेटी दे. तुझ्या दारात धरणं धरावं लागले. निष्काम सेवा केलीच केली, पण तुझ्या सगुण स्वरूपासाठी लालचावलेलं मन दुरवस्थ व्यवस्थेतून समरस झालेलं मन, तुझ्या चरणाशी एकवटलेलं मन समाधान आहे. तुझं नित्य दर्शन व्हावं, तू आमच्या माग पुढं उभं टाकावं असा दिसत नाहीस, म्हणून केलेला सेवेचा हिशोब काढावा आणि आम्हाला भेट द्यावी. अनेक दुसरे नये माझे मना राहिली वासना तुझे पायी. विठ्ठला तुझची शरण काया वाचा मन सहित देवा. वारकरी संप्रदायामध्ये देव नाही, ध्यान देऊ नये, पण देवाचा देव मात्र आहे. आपल्या संत नरांनी अंतःकरणाच्या रगदा अवस्थेत देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव Jaya
सूर कार्याचे निव्याजे घेऊ घेऊ येशी हा मुद्दल देव आहे. जलशयनाची या अवगनिया मत्स्य कुर्म या मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया साठवीशी जेथ. सर्व खेळ समाप्त करावे आणि वास्तव स्वरूपामध्ये स्थिर व्हावं ते मुद्दल स्वरूप आहे. आणि ते मुद्दल स्वरूप श्री क्षेत्र पंढरी येथे उभा आहे. अलग लक्षात. सर्व जीवांचा तारक जनाशी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक संकादिकी ते रूप पंढरी ओळलेशे देखा अद्वैताची शाखा तोडिली उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज. हे मुद्दल स्वरूप म्हणतात याला. म्हणजे खाली 7 पाताळ असतील, वर लोकांतर 24 लाख योजन उंच आहे वरचं. किती? 24 लाख योजन वरचे लोकांतर उंच आहेत. खाली 7 पाताळ आहेत. ही धरती माता अनेक पवित्र वैष्णवराजांच्या चरणस्पर्शाने पुनीत ही पुनीत आहे. देवदेवतांच्या दर्शनाने उन्माद अवस्था या धरतीच्या कुशीत आहे. मी सर्वांची आई आहे. मी सफल आहे. मी आनंदात आहे. मी सर्वांना देण देणारी अशी मी माय आहे. ही उन्माद अवस्था धरतीच्या कुशीत आहे, पोटात आहे. ही धरती बाळ हो, तुम्ही एवढे कीर्तनाला आलात पण ध्यान देऊ नये का? आपल्या सर्वांची सख्खी माय, सर्व माईची माय ही पृथ्वी माता आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्व मे. सर्वांची माय उन्माद अवस्थेनं हसते कधी तर रडते कधी. जितकं हसावं तितकंच रडावं पृथ्वी मातेला सवय आहे. पण आज हसत आहे. वैष्णवांचा मेळ माझ्या अंगावर. लेकरवळ्या माईला मी माय आहे या लेकरांची असं कधी वाटतं? ते नेमतं लेकरू माईच्या अंगावर खेळतं, वाकडं तिकडं बोलतं, बरोबर. त्यावेळेस त्या माईला वाटते मी ह्याची माय आहे. तसा हा मानव काल कलीचा वेश मानवाचा, उच्चार असावा प्रभूच्या नामाचा, तोच आहे भलत्या मानव यातीचा. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या परम उच्च अवस्थेकडे पाहून धरती माता हसते. कीर्तन आहे ना, कीर्तनात हसते. वरिष्ठ श्रेष्ठ असून पापाचरण करतात त्यावेळेस ती रडते. अलग लक्षात. कधी स्थिर होते. बाबा मेघवृष्टी करत नाही. अष्टीकर देव तुम्हाला नाही आहे ना, चिंता नाही. ते मेघवृष्टी करत नाही. वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विद्येशी माहेर ब्राह्मण जे ब्राह्मण सर्व मंत्र विद्येची माहेर आहेत त्या ब्राह्मणांनी राम राम सोडून दोम दोम धरलं रे. सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. कीर्तनाला येत असतील ते तसं म्हणत नाहीत. सांडोनिया काळे कपडे नेसायला शिकले. ब्राह्मण आचारापासून भ्रष्ट झाले. वैष्णवजन बोलतात त्या अवस्थेचे नाही.
जगात अनंत शोध लागलेत विज्ञानाचे, पण असा एक शोध लागायचा अजून राहिलाय. वक्ता म्हणून बोलतो तसा तो आचरणात आहे का नाही हे एखाद्या यंत्रानं कळायला पाहिजे होतं. तसं यंत्रच निघालं. आता ह्या मोबाईल मध्ये कुठल्याही काही येतंय, काही येतंय, पण असं एखादं यंत्र असायचं होतं की कीर्तनकार माणसं, प्रवचनकार माणसं, कथाकार माणसं जसं बोलतात तसे जर नसतील तर त्या यंत्रातून तांबडा उजेड पडायला पाहिजे होता, आणि असतील तर हिरवा उजेड पडायला पाहिजे होता. पण असं यंत्रच निघणार. म्हणून आमचे तुमचे पोट भराले हे ध्यानात ठेवा बरं का. विठ्ठला 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 सर्वच कळतंय. यंत्र नसून ज्याला कळतंय त्याला देव म्हणावं लागतंय. न सांगता तुम्हा कळोय ते अंतर विश्वी विश्वंभर परिहरची नलगे. परिहार नलगे म्हणजे सांगावं लागत नाही, कारण विश्वी विश्वंभर ते मुद्दल स्वरूप. खाली लोक लोकांतर आहेत, वर लोक लोकांतर आहेत. पृथ्वी माता उन्माद अवस्थेत हसत आहे, मेघवृष्टी करत नाही. भले भले नर म्हणून घेणारे, देशाचे राज्य म्हणून सजणारे, गाजणारे, अधिकार गाजवणारे बोलतात तसं चलत नाही. त्यावेळेस पृथ्वी रडत असते. नेमत्या लेकराकडे कोणी बघत नाही, घरातल्या थोरल्या माणसाकडे बघत असतात. तसं कीर्तनकार माणसाकडे सर्वांचं लक्ष असते. भूतांचं, पेशाच्यांचं, पृथ्वीचं, धरती, हे सगळ्या मेघराजाचं, वृक्षवेलीचं, गाई म्हशीचं दूध द्यायचं का नाही, कीर्तनकार खरे आहेत का नाही, बहुतेक खरे राहिले नाहीत. म्हणूनच नगरे होतील उद्दास, गाई म्हशी आटतील रस. गाई म्हशी दूध कमी देणार आहेत, वरचेवर कमी. पेरलेले दाणे उगवणारच नाहीत, असे दिवस यायचे, थोडेच दिवस राहिलेत. आता पेरलेले उगवाले कुठंतरी आहे एखादा तरी. सती सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे. का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे. निर्वाळली होम धर्मे स्रोतादिके. लाखात का होत नाही, पण एखादा तरी बडा पैलवान खरा आहेच आहे. विठ्ठला 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 सर्वांना आनंददायिनी अशी ही वेळ. नाम सप्ताहाचा उत्सव आहे. 24 वर्षाचा काळ होत, 2 तर पूर्ण होतात या सप्ताहाला. योगायोग. मी बरेच दिवस जगलोय आणि अजून मी बरेच दिवस जगणार आहे. म्हणून मी या सप्ताहातले जवळ अर्ध्याच्या पूर्ण वर्ष पाहिजे. कमीत कमी 20 वर्षापर्यंत पाहितले असावेत. पंढरीनाथ महाराज कासले सुरुवातीला भेटी झाल्या. पाटलांनी मला आणलं इथं. तो काळ मला आठवतो. सज्जनो, हे बालाजीचं मंदिर झालं भगवंताचं. त्यांच्या प्राणप्रतिष्ठेला मला थांबता आलं. आजही मी तुम्हा सर्व वैष्णवांचं मी दर्शन घेतोय. हे माझं भाग्य मानतो. तुम्हा पुण्यवानांच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला येणं होतं. तुम्ही हे टाळकरी मृदंगाचार्य, हे श्रोते सज्जन मायबाप, हे माझे अंतःकरणाचे जीवलग दैवत आहेत. विठ्ठला 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 काल जरी कलीचा असला, वेश जरी मानवाचा असला, तरी पण भाग्याचा म्हणावा लागेल. आपली ही जन्मभूमी धरती आहे.
या धर्तीवर हे कीर्तन भजन होतात. कंसासारख्याच्या काळात भयान वृत्ती राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. अजून तशी वेळ नाही आणि येणारच नाही. आता कोणी म्हणतील कसं काय कंस येणार नाही का, कृष्णाला अवताराला यावंसं वाटणार नाही का? ते व्हायचंय, त्याला आवडतो ज्यादा काल आहे, अजून भयंकर वेळ आहे त्याला. पण एक सांगतो, ती काळ वेळ पुढं कधी येईल, पण नित्य वैष्णवांचा मेळ असल्यामुळं तो काळ वेळ अधिक अधिक कोट्यानुकोटी युग कल्पच्या कल्प पुढे सरकत राहील, पुढे सरकत राहील, तसा सरकत राहील. आहे तो आनंद कीर्तन भजनाचा. असेच हे सज्जन लुटीत राहतील. म्हणून देवादी देव आज कीर्तन भजनात आहे. मंदिरात देवाच्या मूर्ती असतात, पण मूर्तिमंत शुद्ध स्वरूपाचा देव कीर्तनात उभा असतो. तेथे असे देव समचरणाची शोभा शोभून दिसतो. समचरण आहेत. शत्रू आला तरी त्याचं भलंच करू आणि सखा भक्त आला तरी भलंच करू. ज्याच्याकडं तुझा भाव नाही, तुम्ही आम्ही मानतो, पण देवाकडे विषमता असेल तर तो देव कसा ठरेल? देवाकडे दुजाभाव असेल तर तो देव कसा ठरेल? देवाचं नावच आहे सम. सम ब्रह्म सर्वगत सदा सम. जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गमतयांची भेटी झाली या भाग्य परम. जो सर्वांच्या हृदयात सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू आम्ही. मग कोणी असो त्याच्या हृदयात ईश्वर आहेच.
मग हा मशपू, हा गजू, की हा सोपचू, हा द्विजू, पहिलं इतरू, हा आत्मजू, हे उरले घे ना तरी हे धेनू, हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असोकेचे स्वप्न जागतया. विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गविहस्तिने, शूनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना. पंडित कोण असतो बाबा? म्हणे कथा करणारा नाही, जो समदर्शी आहे तो खरा पंडित आहे. ज्याला कुणीही दिसलं तर देव दिसलं त्याला खरं पंडित म्हणायचं. गाय असेल, कुत्रा असेल, हत्ती असेल, गाढव असेल, कोणी असेल, सर्प असेल, विंचू असेल, दिसेल तो देवच. जे जे भेटे भूत ते देव आणि जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणून सर्वांच्या हृदयदेशी असा शब्द आहे. नेमत्या बाळाच्या आत तेच आहे, माईच्या आत तेच आहे, बापाच्या आत तेच आहे. सज्जन हो, थोडासा शब्द गंभीर आहे, ध्यानात ठेवला तर चांगलं होईल. आतही सत्य दिसावं आणि बाहेरही सत्य दिसावं आणि अवतीभोवती नवखंड ही सत्य दिसावा, तो देवच विठ्ठला. विठ्ठला 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 जगाच्या आकाराला खरं बरं म्हणून बसू नका. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. गागा हा गाविला जगदा भास. उग जगाचं बघा बघा, ते किती मोठी सडक झाली, किती पूल झाला, काही इमारती झाल्या, काय मोठे वाडे झाले, ह्याला काय बघायला असं बाळा? आत काय बसलंय ते बघ. तुझ्या डोळ्यातून कोण बघते ते बघ, हातातून कोण हाताला हलवते ते बघ, पायातून कोण चालवते ते बघ. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. सज्जन हो, कीर्तन याच्यासाठी एकच. कीर्तन गावकऱ्यांची कमाल असते. यावर्षी आमच्या गैनीनाथ बाबा औशीकरांचं कीर्तन व्हावं या मंडपात. मला खूप आनंद वाटला. हे आपला गुरु घराणा आहे. औशीकर बाबा, वास्कर मंडळी, हे देगलूरकर घराणा, हे आपले श्रीगुरु आहेत. म्हणून गैनीनाथ बाबांचं कीर्तन या मंडपात झालं. मी भेटलो होतो बाबांना, मला सांगितलं होतं मी बुधड्याला यायलोय. कौतुक आहे. सर्वांचे कीर्तन व्हावे, कीर्तन व्हावेच. पुन्हा सांगतो, कीर्तन व्हावेच, पण आम्हाला जीवभाव समर्पित करता येईल असा एखादा अधिकारी आमच्या डोळ्यासमोर असावा. त्यापैकी ही औशीकर घराणा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुम्ही धन्य आहात. चालू आहे सप्ताह या पवित्र नगरीचा. माझ्या भावनेत थोडस वेगळं चिंतन असतं. असे काही गाव आहेत की ते मला माझ्या जन्मभूमीपेक्षाही आवडते आहेत. त्यापैकी हे एक गाव. पुन्हा पुन्हा मी कधीतरी येता जाता येत असतो. सज्जनो, बोलायचे ते एवढंच. या सप्ताहाच्या पवित्र उत्सवात देवादिदेव प्रभू श्री पांडुरंग इथे उभे आहेत. कुठंच नका रे, कुठे नका पाहू, करा हरिकथा, तेथे अवचित्ता सापडेल. मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबीहीन दिसे, वरी योग्यांची ही मानसे उमरडून जाय. माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते. नाम ब्रह्मी उपासे
गाती जेथे फार चिंतन गमतीच असतं. देवाला माझे भक्त म्हणा, भक्तांनी देव आमचा म्हणणं हे काही विशेष नाही. लेकरू माईला म्हणेल माझी माय माझी माय, पण त्या माईनं म्हणावं लागलं ना माझ्या पुढचा आहे म्हणून, तर काही तर त्याच्यात रस आहे. आता शाळेत शिकवणारे हे आमचे गुरुजी, विद्यार्थी म्हणतील आमचे गुरुजी आले आमचे गुरुजी आले, पण गुरुजीला वाटावं हे विद्यार्थी माझे आहेत म्हणून, आमची नाही माझे वाटावेत, तर तिथं काहीतरी वात्सल्यता असते, माया असते. तसं देवानं म्हणावं माझे भक्त, म्हणजे देवाला आवडते झालेले ते असतात. भक्ता होणी देवाला आवडते काय, त्रिभुवनी नाही आन तुझे. अशा भक्तांना माझे भक्त जिथं कीर्तन करतात, पहाटेचा काकडा करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, तिथं मी उभा असतो. योगी यांच्या ध्यानी ध्याता नाथुरसी, तू आम्हापाशी मागे पुढे, नुसता माग पुढं नसतो. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाटा दावी करी धरून या. योगक्षम सांभाळतो, ऊन लागू लागलं तर वरून पितांबर झाकतो, सावली धरतो. रस्त्याने चालताना काटे मोडत असतील, खडे टोचत असतील तर अंगावरचा पितांबर काढून रस्ता झाडतो देव. लागे पाठो वाठी पाहे पायाकडे, पितांबरे खडे वाटच गाडी. पितांबर छाया करी लोभापर, पाहे ते उत्तर आवडीचे. आत्ता काही थोडे दिवस झाले, 100 वर्ष झालं नाही अजून त्या गोष्टीला. आपल्या वास्कर फडाचं कीर्तन तरडगावला, ज्ञानोबारायांची मुक्काम कमी जास्त होतात, एखादा मुक्काम मागपुढं होत असतो. तरडगावचं दुपारचं कीर्तन वास्करांच्याकडंच अजूनही यायचं. तिथं मालकाने बार्शीच्या एका सज्जनाला आज्ञा दिली, जा रे कीर्तन कर. आता तो बार्शीकर वारकरी ज्ञानोबारायांच्या समोर कीर्तनाला सुरुवात झाली. सकाळी 8-8:30ला ते सुरू असतं कीर्तन, आणि त्यावेळी कीर्तन 3-4 घंटे व्हायचे. आता होईना, तिथंही होईना, इकडं तिकडं 2 घंटे होतात, हे तरी उपकारच मानला. गंमत हे मोठी झालं. आपला 1 तास 1.25 तास तर आपला होऊन गेला, किती चांगली गोष्ट आहे. वेळ पुरत नसतो महाराज, बरं जाऊ दे. कीर्तन सुरू झालं, आता ते टाळकरी, ते रसन, माऊलीचे समोर माऊलीचे ते कीर्तन, हे वारकरी आज्ञाधारक. कीर्तन होता होता दुपारचा 1 वाजला तरी सुटत नाही, बोल नका रे म्हणपात. मग एवढी वेळ झाली, वरून ऊन लागायला लागलं. आता आषाढ महिना असतो, ऊन लागायला लागलं. त्यावेळेस बरोबर पांडुरंग परमात्म्याने तेवढ्या समाजावर पितांबर धरला. कुणालाच कळना, एकाएकी थंडगार सावली झाली, सगळे मस्तीत ऐकायला लागले. पण जो चोपदार होता, त्या चोपदाराला त्या मंडपाच्या पलीकडच्या कडाला आणि इकडच्या कडाला तिकडं 2 हात आणि इकडं 2 हात दिसायला लागले. माणूस तर नाही, हात कसे काय दिसतात. चोपदार एकदम घाबरला, तंबूत जाऊन मालकाच्या पाया पडला, दंडवत घातला. मालकाने विचारलं, कसं काय रे, कीर्तनात थांबायचं आता आणि इथं कसं काय आलास? मालक, आपल्या एवढ्या समाजावर पांडुरंगाने सावली धरली, चालतं बघाय. अरे मालक, तंबूतून भास्कर महाराज आता दाखवतोय तो चोपदार, बरोबर दिसले 2 हात. मालकाने चोपदाराला सांगितलं, जा कीर्तन करायचे पाया पड. फडाचा नियम आहे, कीर्तन करायच्या पाया पडला चोपदार की कीर्तन संपव. चोपदार पाया पडला की मालकाने लगेच उंच हात करून आरोळी ठोकून बोलले, आता आजपासून कीर्तन इतका वेळ करायची नाही, 3 घंटे कीर्तन करायचे. आपल्यासाठी देवाला कष्ट पडले, विठ्ठला 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 विठ्ठला. आजही पितांबराची सावली धरत असतो. लागे पाठोवाठी पाहे पायाकडे,
पितांबरे खडे वाट झाडे डिंकुनिया का राहिले हे लोक हिची कौतुक वाटे मज. या समाजाचा पूर्ण विश्वास कसा बदलत नसेल कीर्तनकारावर प्रमाणावर. बरोबर जाग हवं एकदम झडझडून वहिला ये भक्तीची वाटेला ज्या पावशी अभ्यंगानीच धाम माझे. सज्जनो, देव कथा कीर्तनात उभा आहे. श्रीमंत तुकोबाराय कीर्तन करीत कधी भांडणाऱ्या डोंगरावर, कधी भोराड्यावर, कधी भामचंद्रावर एकटेच रात्र का दिवस कुणाला भान आहे नकळे दिवस की राती. अखंड लागली श्री ज्योती आनंद लहरीची गती. वर्णुनी किती तया सुखा तुझिया नामाची. भूषणे तोय मजली वविली लिने तुका म्हणे तुझिया गुणे काय ते उणे एकामा. सारखं कीर्तन. त्या कीर्तनात पांडुरंग परमात्मा बड्या मस्तीत तुकोबारायच्या समोर कधी नाचायचे, कधी स्तब्ध उभा टाकायचे, कधी पांडुरंगाने तुकोबारायांचं मुखकमल हलून पाहावं. माझा तुका माझा तुका माझा तुका. गहीवरून यावं प्रभूचं हृदय विठ्ठला. काय अवस्था आहे. देवाला हंबरडा फुटावा इतकं प्रेमाचं भजन कधीतरी तुकोबारायांच्या अवस्थेत जागी. आणि प्रभू पांडुरंगाचा शुद्ध विग्रह दिसतो न दिसतो. देवा, तू माझ्यासाठी सर्व सोडून इथं यावं. ब्रह्मदेव तुझ्या पोटचा बाळ आहे, लक्ष्मी तुझी पट्टराणी आहे, संत संकादिक हे बडे बडे तुझे वैष्णव आहे. पण तू हे सर्व सोडून माझ्या इथे यावं. तू जसा आलास तसा मी तुझ्याकडे कसा आलोय ते अभंगाच्या पहिल्या चरणात. सर्व भाव
वैभवाला सोडून माझ्या समोर मग मी तरी तुमच्यासाठी कसं आहे हे या अभंगाचं एक चिंतन आहे. सर्व भावे म्हणजे शुद्ध भावना, माग काहीच ठेवलं नाही. सर्व संघाचा त्याग आणि सर्व शुद्ध भावनेचा स्वीकार, या दोन गोष्टी वैष्णव जनामध्ये नसतील तर ते वैष्णवच नाहीत. वेशधारी शब्द मोठा गंभीर आहे. वेशधारी जगाचा वैरी, अवस्थेचा अधिकारी जगाचा तारक विठ्ठल. केवळ वेशाने दिसतो, केवळ कपड्यानं दिसतो, तो वैष्णव आणला तर घरात आहे म्हणून. येथे नाही वेश सरत आडना, निवडे घाव डाव पावा अंगी. वरून भगवे कपडे घातले म्हणून आतून भगवाच असतो थोडंच आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे. त्याला म्हणणे साधू, जगी विटंबना बाधू. लक्ष द्या, केवळ वरवरच्या पोशाखाकडे पाहून संतत्व सिद्ध होत नाही. अंतःकरणाच्या पवित्र रक्ता निश्चल अवस्थेची तेजोमय अवस्था जगाला कशी दिसत? पतिव्रता दिसत नसते, ती असते. दाता दाता म्हणणारा तो दिसत नसतो, तो असतो दाता. आणि संत दिसतो म्हणून संत म्हणायचं नसते. नवती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नवती संत. कवित्व केलं, कीर्तन केली, कथा केल्या, प्रसिद्धीचे बोर्ड लावले म्हणजे काय संत होईल वे? जगाला घातक घातक घातक. आता जे हे पाऊस पडत नाहीत ना, त्याचं कारणच आहे भल्या नरातून भले पण उद्ध्वस्त झाले म्हणून हिमे वृष्टी करत नाही. भल्या नरांच्या अंतःकरणात काळे घोर डोंगर उभे आहेत पापाचे. क्रिया कोणती करतात पण अंतःकरणाने कसे आहेत याची गरज देवाला आहे. आता हे कुणाला कळणार आहे? म्हणून संतत्वाने सिद्ध असलेला श्रीमंत तुकोबरायाचा शुद्ध विग्रह कशाचा असतो? रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमताने भरली रे. याचा काही संबंध नाही. मग झाले कसं? कसं झाले? ब्रह्म तेज अंगामध्ये बिंबून गेले. संसार सागर दुःखमूळ असलेला आम्ही उद्ध्वस्त करून टाकला. आणि मग संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा पुण्य धर्म वाढता केला. त्यावेळेस आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध
झोपड त्याच्यातले गाडगे मडके आहे का नाही, फुटके भांडे, याला संसार म्हणायचं नाही होते, गबाळ आहे. संसार देहरूपी संसार आहे. देहाची या गावात आलिया जन्म मरणाची या सोनिया नाम होणे धरणी या परिया. खरं तर देहाधिक संसार मांडले शे कुंभिरे तेथ नातुरे तो वाबुरे बाराचे सा. हे खरा संसार आहे. इथं अवघीच व्यसनी म्हणजे सर्व दुःख आहे, सर्व पाप आहे. डोळ्याला काही बघा वाटते, मनाला काही करा वाटते. होय, अहो ज्याच्याकडे पैसे आहेत ते माणसं काही करतील यापेक्षा भिकारडी माणसं काही करून ठेवाले. त्याला काय पैसेवान तर कशी बोंब मारेल, त्याला काय काहीच घे पैसे आहेत, काही करतात ते. नीती धर्म त्यांना काही असते. पैसेवान आपला पैसा आपली संपत्ती वाईट कामात खर्च करतात, सत्का चांगल्या कामात तेवढं तिथं देत नाही. कुठलेही असावं नक्कीच देत नाही, मागत फिरावं लागते. असा कोण आहे रे एखाद्या गावातला अपूर्व सर्व पट्टी कशाला मागायला, मीच देतो 10-5 लाख करून टाका सरकार. बरं असे माणसं नाहीत गावात, थोडंच आहे. एका एकाला किती मोठ्या मोठ्या पगारी, किती मोठे मोठे धंदे, चोऱ्या. कुणाही लोक चोऱ्या करत नाही तर काय, खरं धर्म आहे का त्यांच्याकडे? पुढाऱ्याकडे पैसा असतो, गाड्या असतात, माणसं असतात, चोराला काय? त्याचं चोरायचं त्याचं घर भरायचं त्याला. पण खरंच गावात पैसाच नाही असं कोण आहे? पण पट्टी मागणारा 200-500 रुपये मागतो त्यावेळेस ते म्हणतात भाऊ 4 दिवसाला देतो, सप्ताह करून टाका की बघतो देतो. जास्त पैसे ज्याच्याकडे आहेत ते लोक ही बोंब मारतात. आणि एवढं उगा पोट भागवते, रोजगार करते, ते 5 रुपये किती देऊ बाबा पट्टी द्या, तुम्ही 200 द्या. हे बघा हे घ्या, 200च काय 50 जास्त घ्या, देवाला माझा नमस्कार. ती व्याकुल होऊन देते. कमी पैसेवान पैसे देते. कुणी असा कुणी असा कुणी असा, मला हे सांगायचे. पाप करतात. संसाराचे तोंडी अवघीच व्यसने म्हणजे पाप, दुःख. पण कीर्तन भजनामध्ये आल्यानंतर आपोआप हे धुतलं जात. आणि होतंय कसं? सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह होते, निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ नरगे वाराणसी, येती तयापासी अवघी जन. तीर्थासी तीर्थ तोची झाला एक, मोक्ष तेने दर्शने. सज्जनो, मन शुद्ध झालंय, अंतःकरणाची अवस्था देवाबद्दल तीव्र झाली. संत वचन श्रवण करण्यासाठी, संत दर्शनासाठी कष्टी होते. मोक्षाचे तीर्थ नरगी वाराणसी, येती तयापासी अवघी जन. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. मन शुद्धतया काय करीशी माळा, मंडित सकळा भूषणाशी. मन चांगलं नाही, मन ह्याचं वाईट क्रिया करते, वाईट विचार करते. गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घातलाय, हे सोंग कशाला करावे? हे बघा, आतून चांगले असतात तरच वरचा वेश वारकऱ्याचा स्वीकारायचा, नाही तर पारध्याचा चोराचा वेश स्वीकारायला हरकत नाही. आतून चांगले असाल तरच माळा गळ्यात ठेवा, नाही तर सरळ काढून टाका. शोभत नाही हो. आतून जर चांगला वागत नसला तर गळ्यातली माळ रडत असते. रडे अलंकार दैन्याची कांती, उत्तमा विपत्ती संग घडे. वाईट आचरणाच्या माणसाच्या गळ्यातली तुळशीची माळ रडत असते. कुरूप काळा भोर वाईट, उघडा वाकडा तिकडा.
मद्यपान करणारा, लोकांचे घर लुटणारा, नको ते करणारा असा असेल आणि त्याच्या गळ्यात जर सुवर्ण अलंकार असतील तर ते अलंकार धडधडा रडत असतात. रडे अलंकार दैन्याची कांती, उत्तमा विपत्ती संगकडे. हटकाच्या दारात बांधलेली गाय काय विचार करत असेल? तुम्ही म्हणाल त्या गाईला काय कळतंय, खटकाचा आहे का मालकाचा आहे? कळत नाही, असं होत नाही. आपल्या शेतात, आपल्या गावात आता हे झाड आहेत ना, ही पिंपळाची झाडं, इथले 5-4 पिंपळाची झाडं मी लावलीत ती, हे का नाही पटलं? आपण लावलीत ती पिंपळाची झाडं. होय मधुकर महाराज, हा हा आपण लावली झाडं, ते पिंपळाची झाडं. कोणतेही झाड, मला हे सांगायचे, कोणतेही झाड असू दे, झाडाला ऐकू जाते एवढा समाज आहे. ही गोष्टी ऐका, झाडाला ऐकू जाते, झाडाला दिसतंय, झाडाला कळतंय, फक्त बोलता येत नाही, चालता येत नाही. आणि सप्ताहातल्या पंक्तीला देखील वृक्षाला झाडाला वाटतंय जावं पंक्तीला, पण त्याला हलताच येत नाही. काय काय म्हणून पंक्तीला बोलविलं की जाऊन गपचिप जेवत जा, नाही तर झाड होऊन उभा टाकावं लागेल बरं का. हे खरी गोष्ट आहे. मालक पंक्तीचा पुन्हा पुन्हा विचारतोय, या की वारकरी टाळकरी सगळेजण आमच्या पंक्तीला येऊन जेवण करा हो. स्पीकर मधून सांगितलं जातं, पण टाळकरी काही विचार करतात, काही वारकरी विचार करतात. त्याच्या घरी कुठलं चांगलं असायचं, जाऊ दे तिकडे, मग झाड होऊन उभा टाकावं लागेल. आम्ही काय करणार आहोत तुम्हाला? म्हणून अन्न हे सज्जनाचं खात बाळ हो. हे जे वृक्ष आहे त्यांना झाडाला ऐकू जातंय, कळतंय, दिसतंय, फक्त हलता येत नाही. पशु पक्ष्यांना सगळं कळतंय. म्हणून तर बैलाला आऊ चालतात चालतात दै दै म्हणलं की बैल निघतोय, हो हो म्हणलं की बरोबर भटकतोय बैल, त्याला कळतंय. कुत्र्याला कळत नाही का मालकाला चावावं का परक्याला चावावं? कुत्र्याला कळतंय का नाही? तसं त्या गाईला कळतंय, माईला कळतंय, सगळ्याला कळतंय. म्हणून सांभाळून चालत जा. कळत नाही असं कोणीच नाही. सर्पाला देखील कळतंय वैरेला चावावं का, कुणीच आपला नाही, उभं दिसलाय त्याला चावा. सर्प पूर्वजन्मीचा वैरी असला तरच त्याला चावते, कुणालाही चावत नाही साप. वैर जन्मांतराचे सर्पा म्हणून नवचे, देवी अतीत जन्माचे गुन्हे जो आहे. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. अजून एक सांगतो, आता तो प्रकार राहिला नाही, अवघड वाटतंय. सकाळी या मायमावल्या उठल्या, चूल सारवली. आता ती अंघोळ करून सडा टाकून पुन्हा चूल सारवायचा असा न्याय. चूल सारवली, चुलीला पोत्रा दिला. आता चुलीच राहिले नाही, पोत्रा द्यायचं कुणाला अक्कलच नाही. आता तिथे टाकायचं काय असेल ते सोडून, पण चुलीला पोत्रा दिला की चुलीला तिथं पोत्रा दिल्यास चुलीला कळतंय की आज काय आपल्या अंगावर भाकरी होणार आहेत का भात होणार आहे. हे सूक्ष्म चिंतन आहे बाळ हो, कुणाचं ध्यान नाही. देवादिदेव पांडुरंग परमात्मा सर्व वैभवाचा त्याग करून कीर्तन भजनामध्ये उभा आहे. आणि या उभ्या असलेल्या कीर्तन भजनातल्या देवाला प्रत्यक्ष श्रीमंत तुकोबार आहे. एक बडी मस्ती स्वीकारून बोलत आहे. सर्व भावे आलो आलो आलो, हा शब्द मस्तीचा आहे. आलो, मी कुणीतरी तुझा आहे, तू कुणीतरी माझा आहेस. आजचा कालचा नाहीस, आजचा कालचा नाहीस, तुझा माझा संबंध निद्रा करिता होतो पायी. निद्रा करिता होतो
संबंध कित्येक येऊ म्हणून आलो, बडी मस्ती आलो. देवा मी तुझा आहे, तू माझा आहे. तू जसा माझ्याकडे आलास तसाच मी तुझ्याकडे आलो. या अभंगा देवाला आदराचा शब्दच दिसत नाही. सर्व भावी आलो तुझची शरण, तुला शरणा बस. आणि सर्व भावना घेऊन आलो. आता उघड्या डोंगरावर मी बसलेला देहूगावचा दुबळा तुका, मोठ्यांचा वंशज आहे म्हणून मी इथं आलोय. धाकुट्यांचा वंशज असतो तर मी कुठंतरी मोरांनीच्या कडेला झोपड्या बांधल्या असते. मोठ्यांचा वंशज आहे म्हणून या डोंगरावर आलोय. हा डोंगर आणि हा डोंगर पांडुरंगा, तुझं अंग आणि या डोंगराचं अंग एक आहे. विठ्ठल विठ्ठल बडे पर्वतराज संतांनी वास्तव वसवलेला ठाव म्हणजे देवच असतात. संती वसविला ठाव संतोषाशी होय सावा, मना होय उत्साह धैर्याचा, हृदयाते अनुभवरी अभ्यासूची आपण याते करी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड तीर्थ. भांडारा डोंगर आणि हा दुबळा तुका आणि हा पांडुरंग परमात्मा, तिन्ही नाही ते तिन्ही मिळून हा डोंगर आहे. डोंगरावर शुद्ध रगनाथ मस्तकावर, मस्तक राजावर, या डोंगर पर्वत मस्तक राजावर तू आलास तसा. देवा तुम्ही सर्वेश्वर आहेत. तुम्ही सर्वेश्वर आहे तर मी सर्व भाव घेऊन आलोय. तू कोण आहे? सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा वास्तव ईश्वर तू आहेस. कल्पित काही काळ असतो. इंद्र कल्पित आहे. कसं काय? ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षीणे पुण्य मृत्यु लोकम विशन्ति. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे सवीची इंद्रपणाची उत्तरे. योग लागती माघारी मृत्यू लोका, वेश्या भोगी कवडा वेचे. मग दार हिचे पुणे तिचे, तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. एवं तिथिया माते चुकलेची ही पुण्य स्वर्ग तामिले. तया अमरपण ते वाहू झाले अंतिम मृत्यू लोक. एवढे मोठे इंद्रदेव, किती श्रीमंती, पण तो इंद्र कधी मुंगी होतो तर तो इंद्र कधी चिरट होतो तर तो इंद्र कधी किडा मुंगी होतो. हे कल्पित आहे. असे नाही. तुम्ही सर्वाच्या आतही तुम्हीच आहे आणि बाहेरही तुम्हीच आहेत. आत हरे बाहेर हरे, हरे अंतःकरण जाणणारा, सर्वांचं सर्व सांभाळणारा म्हणून सर्वेश्वर. आता एवढ्या मोठ्याकडे जाताना या वैष्णव जनांच्याकडे एक सर्व भाव एवढीच शिदोरी आहे, बाकी काही नाही.
आणि देवाकडे जाताना उत्तम कुळाचा म्हणून जाऊ नका, खूप श्रीमंत म्हणून जाऊ नका, खूप रूपवान म्हणून जाऊ नका. कुळाची हा चौकटपणा नलगा, अभिजात्य जनी श्लाघा, उत्पत्तीचा वावगा सुसुका वहावा, का रूप वैसा माझा अथिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळ ते, कणेवी न सोपटे कनसे लागली अति एक दाटे, काय करावे गोमटे ओस नगर, ना तरी सरोवर आटले राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे, तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावयव परी जीवची नाही, गळीत शिर हे कलेवर उदके विन सरिता भयंकर, रवी शेषी विन अंबर तैसे हरिगण जिने अजार रे, एक भाव नाही माझा तरी पाल्लाळते. एवढ्या मोठ्या ईश प्रभूला एकच दोरी आवडते, सर्व भाव. भाविक, भाव शब्दाचा अर्थ शुद्ध प्रेम असा आहे. भाव म्हणजे शुद्ध प्रेम, निश्चल माय आणि लेकरू, पाणी आणि मासा. काय अवस्था आहे, पाण्याच्या वेगळा, मासा म्हणजेच मरण. वात्सल्य किती शुद्ध एकाग्रता आहे. नेमत्या बाळाला, नेमत्या लेकराला विसरून ती माय दूरदेशी जाईल शक्यच नाही. लढीवाळ बालक आहे, पोटाशी असे. देव आणि भक्त, संत आणि जगाचा बाजार, वात्सल्य. म्हणून आम्हाला कोणी मानील न मानील जगाचा काय संबंध आहे. बोलू ते देवाशी, गोष्टी करू ते देवाशी, सांगू ते देवाशी. ईश्वरा काही असेल पण या जगाला सुखी ठेव. तू मायबाप आहेस, तुला लाज वाटेल, तुझ्याकडे बघून सगळे लोक हसतील. देव आहे म्हण, कीर्तन आहेत म्हण, पुराण आहेत म्हणून बघा रे दुष्काळ पडलाय असं होऊ दे म्हणत. बघा रे एवढं असून इतकी कीर्तन भजन महाराज लोक असून भूकंप होणार आहे म्हणा. नाही, ती वेळ येणार आहे. माझं कीर्तन ऐकायचं, पाऊस पडायचा ते पडणार आहे, भूकंप व्हायचे ते होणार आहेत, राज्य लोकांमध्ये कलह लागायचे ते लागणारच आहे. पण जिथं कीर्तन भजन सत्याचा काही उत्कर्ष होतोय, जिथं काही सत्याचा समुदाय आहे, त्या ठिकाणी सुखन अंधार आहे, काहीच कमी पडणार नाही. म्हणून प्रत्येकाने अंतकरण स्वच्छ ठेवून ईश्वराच्या चरणाकडे यावं. जसं की सर्व भावे आलो तुझची शरण. भाव म्हणजे शुद्ध प्रेम, निश्चल निरागस अवस्था. शुद्ध भाव झाला देव तुरीना, देवाचे उच्चित भाव तोची भगवंत. धन्य धन्य शुद्ध जाती संध्या नाही चित्ती. शुद्ध भावना हेच खरं देवाचं आहे. देव पाषाणाचा नाही, देव मंदिरातल्या मूर्तीत नाही. अंतकरणाची शुद्ध प्रेम अवस्था हेच देवाचं खरं रूप आहे. विठ्ठला आलो, सर्व भावी आलो. म्हणून लाखो ठिकाणी हेच उत्तर आहे. देवाला काय आवडतं? भाव. देवा कारण नाही, भाव Oh,
श्रीमंत आहेत, किती देखणे त्याची देवाला मुळीच गरज नाही. म्हणून तर त्या देवानं शबरीचे उष्टे भेद उष्टे झुठे झुठे फल शबरी मागे आहे. सबसे उंची प्रेम सगाई, सबसे उंची प्रेम सगाई. कुठं गुरुदेव मतंग ऋषी यांच्याकडून शबरीला संदेश होता, शबरी तू हे झोपडी सांभाळीत राहा, प्रभू श्रीरामचंद्र तुला दर्शन देतील. एवढंच ऐकलं कामाला लागली. सारखं सडा टाकावा, अंगण सारवावं आणि राम येतय, माझा प्रभू येतोय, माझा प्रभू श्रीराम येतोय. उष्टे फळ रानात जावे, गोड लागलेलं फळ दातानं पाहून तोडून झाकून ठेवावं, माझा श्रीराम येतोय. सज्जन हो, पाया पडून सांगतो, जाऊ द्या कीर्तन होतील, पण देवाची वाट पाहत बसा कधीतरी. जाऊ द्या, जाऊ द्या, एखादी रात्र जाऊ द्या, सारखी देवाची वाट बघायची. कुठून तर झाडाची पानं हल्ले, आला माझा पांडुरंग असं वाटू दे. भल्या रात्री उठून काही आवाजही माझ्या पांडुरंगाच्या पायाचा आवाज आला. देवाची सारखी वाट बघा. सांगू का तुम्हाला, देवाची सारखी वाट पाहत राहील, देव त्याला एक तरी वेळच दर्शन देईल. अगदी सत्य विठ्ठल. समाज मानित नाही. देवाची वाट बघून कुठं देव येते का, यात्रा करायला लागतील, काहीतरी काही करणं लागत नाही. वाट पाही घडी ठेवून या पंढरीची वाटी दृष्टी लागली चित्त, काही येता देखील माझा माय बाप, घटिका मोठे दिवस लेखी धरून या बाप. वाटुली पाहता शिनले दुडुळे, वाटोळे पाहता वाटोळे पाहता दुडुळे. बरोबर, तुम्ही ज्याची वाट पाहता तो तुमच्याकडे आपोआप येतो. म्हणून आलो आलो हा शब्द आहे, सर्व भावी आलो. पण वात्सल्य आहे. देव संत म्हणजे लेकरू माय. देव माय आहे, आम्ही संत लेकरू आहोत. म्हणून तुझची शरण. तिनेंत लेकरू माईला म्हणते ना कधी कधी, माय कुठं गेली होती तर मला भूक लागली होती, तर मी लल्लो मी पडलो, तर तू कुठं गेली की बाबा, तू आताच कळाल्यात मला, तू मी तुझ्या पोचता नाही का. गोबड्या बोबड्या भाषेत बोलते, पण ती आई साहेब तुम्ही कुठं गेलता असं म्हणत बसत नाही. आणि तिलाही ते आवडत नाही. ते सावत्र लेकर असले की नाही, सावत्र हे बाजू दे नाही, सावत्र लेकर असले की मग ते म्हणतात माय आमच्या कुठं गेलते. पोटचं नाही, ते सावत्र आहे. पोटचं तसं म्हणत बसत नाही. माय कुठं गेलतीस तुला काही कळतंय का नाही. गावात किती कीर्तन झाले, जाऊन बसाव कीर्तनात. तू कीर्तनात बसलेस, मी तुझ्या संग येऊन बसतो, गपची बसतो, ललत नाही मी. आणि तू जर कीर्तनाला नाही गेलीस तर मी सारखा रडणार आहे. असं लेकरांनी म्हणावं माहिती. माय तिची ती एकटी येत नसते, लेकरानं तिला घेऊन यावं लागते. असे लेकर पोटाला देवानं ह्या माईच्या द्यावा लागते. वात्सल्याची भाषा. आलो तुझची शरण, तुला शरण आलो देवा, तुला शरण आलो. तू आमचा कोण आहेस देवा, तू आमोचा कृपाळ. आता रागीव देऊ नका, तुमची आमची माय आहे, पण स्नेहाळपणा तिच्याकडे नसतोय का. माय बाप जरी सर्पीन की बोका, कधी त्या माई कलियुगात त्या माई सर्पिणीचं वागणीचं रूप घ्यायच्यात रे.
म्हणून हा धर्म बुडण्याच्या मार्गावर आहे, म्हणून अरिष्ट कोसळण्याचे प्रसंग आहे. थोडी तरी काही लाज वाटावी. आम्ही माय आहेत आणि पोटच्या बाळाला उद्ध्वस्त करावं, मारून टाकावं, हे वाटावं कसं? कीर्तन करून तरी काय फायदा आहे, ऐकून तरी काय फायदा आहे? चला विठ्ठला विठ्ठला कुठं चालली संख्या? या देशाची संख्या वरचेवर चालली. काय करायला चिडचिडते? शेत किती आहे तुम्हाला? 500 एकर. मुलं किती आहेत? एकच आहे. चांगलं आहे का? नाही म्हणले एकटंच आहे, पण जरा कळतच नाही हो. 500 एकर वाल्याला एकच लिकरून तेही न कळत येड बागड. आता गेलं की पुढे बाप मेला हे येड, मग वाड्यात आग्या मग बसतील, हिरो वागतील, चालला की धर्म बुडून. 500 एकर वाल्याला 5-4 लेकर मला नसावेत का? काय कमाल आहे. धुंद आहेत माणसं, धुंद आहेत. किती पगार आहे साहेब तुम्हाला? बघा, माझ्या पगारीचा अंतच नाही. माझी पगार किती उचलायची ती माझ्या मनावर. बापरे, एवढी पगार. तुम्हाला काही मूलपाठ नाही म्हणले. लग्न होऊन 50 वर्ष झाले, अजून काही लेकरू बाळ नाही, आणि आता मला काही आस राहिली नाही. मग एवढा पैसा एवढं काय करणार? या तुला काय करायचं? नरकात जायच्या गोष्टी. एवढं आहे, एकही आपत्य पोटाला नाही. कुठं चालला धर्म, कुठं चालली नीत? लेकरू पोटाला का नाही? अधर्माची बाजू आहे, पाप आहे, नको ते केलेलं आहे. आता निपुत्रिक होईना तर कोण होईल ते? जाऊ द्या भांगडे, पण एकच आहे. आलो सर्व बाबे, आलो कसा आलो? वात्सल्य तुझी तुलाच शरण आलो. शरण येणं म्हणजे देवाला सर्वस्व समर्पित करणं. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून माया विघ्ने भ्रमरा हरी म्हणता मी माझे घरे येतो संपत्तीचे वास बरे साचुकारे जाईल. हे असं शरण येणं म्हणजे सर्वस्व समर्पित करणं. ते उत्तरार्धातले नाहीच की काया वाचा मन सहित देवा. काया म्हणजे शरीराकडून जे जे कर्म होईल ते देवासाठी, आणि काही जे जे कर्म निभवे ते थोडे बहुण म्हणिले. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. हे देहाची शरणागती. वाचेची शरणागती, जे जे बोलू ते ते तुका म्हणे वाचा वाहिली अनंत. बोलायचे आता काम नाही. हे काया वाचा मन. आता मनाचा विषय काय झाला? आता मन, आता कुठे धावे मन तुझे चरण. मन हे तुझ्या चरणी आम्ही बंदिस्त केलं, असे आम्ही तुला शरण आलो. आता तू आम्हाला सांभाळ. असा शरण आलो, आता तू शरणागताचा रक्षण करता ब्रीद तुझा आहे. आलं का लक्षात? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे जन्म. या लागी शरणागता शरण्य देव शरण आलेल्याला तुका म्हणे मेदी आणि काची हाती बैसला तो चित्ती निवरून. म्हणून मनातून देवाची शरणागती करा. दरी डोंगरात तीर्थक्षेत्रात जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथं आहे तिथूनच देवा आजपासून मी तुझा असं म्हणा, झाली शरणागती. पण एकदा बोलण्यास पुन्हा वाक्य बदलू नका बरं. नाहीतर एकदाच म्हणलं आतापासून मी देवाचाच आहे कडे, थोड्या दिवसाला की थोडं मनासारखं झालं, 4 पैसे आले, सज्जन वर्ष आला की बदलला. एकदा वचनाला एकदा देवासमोर संतांसमोर वचन दिलं आणि ते वचन मोडीत काढलं की तो माणूस होत नाही, तो पाषाण होऊन पडत असतो, तो मोठा सर्प होऊन पडत असतो, तो मोठा विंच होऊन पडत असतो, तो भयंकर मोठा उग्र राक्षस होऊन नको ते खात फिरत असतो. विठोबा
म्हणा. साई करीचा, पाठ करीचा, कीर्तना आवडीने यायचा, कोणाचं काही कीर्तन असं नाही यायचा, भेद करून सर्व भावे आलो तुझशी सर्व भावे
वाघोली अनेक दुसरे गळे माझे म्हणा अनेक दुसरे गळे माझे म्हणा आणि